इथे आम्ही बनवत आहोत सुकी बोंबीलचं चटणी. आता त्याला कढईवर आम्ही भाजून घेतलं. आता त्याला बाहेर काढून पाण्यामध्ये टाकून देतो. आता ही बोंबील भाजलेली आहे. आता याला पाण्यामध्ये 5 मिनिटं ठेवायचं. नंतर याच्यामध्ये सगळे कांदे वगैरे टाकून बनवायचं. कढईमध्ये टाकलेलं आम्ही खूप सारं तेल, कारण सुकटला तेल जरा जास्त लागते. आणि ही माझी जाऊबाई बनवत आहे. याला आता 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आणि 5 मिनिटं पाण्यामध्ये ठेवायचं. त्याच्यामध्ये टाकायचं कांदे. जाऊबाईची स्टाईल पहा, हाताने टमाटे डायरेक्ट कढईमध्ये सोडत आहे. ही आहे शेतकरीची स्टाईल. त्यातून ताजी ताजी कोथिंबीर आणली आणि आता बारीक कापून घेत आहे. एकदम ताजी आहे. त्यामध्ये टाकून दिलेलं आहे कराळाचं कूट. आता सगळे मसाले ना याच्यावरच आम्ही टाकून देतो. नंतर हे सगळं तयार झाल्याच्या नंतर इकडे मसाला भाजत आहे त्याच्यामध्ये टाकून घेतो. सगळं याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेतले. हे आमच्या नाश्त्यासाठी आहे. आता आम्ही ही भाकर आणि ही सुकट खाणार आहोत. नंतर मटण आणणार आहोत. त्याच्यामध्ये ताजी कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे. झाली आमची बोंबीलची सुकट तयार चुलीवरची. या खायला.